श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये मी स्वागत करते. उद्या शुक्रवारी 5 जुलैला ज्येष्ठ दर्श अमावस्या आहे आणि अमावस्या तिथी ही पहाटे 4:58 सुरू होणार आहे, तर शनिवारी पहाटे अमावस्या तिथी ही 4:27 संपणार आहे. आपल्या हिंदू धर्मामध्ये अमावस्या तिथीला विशेष महत्त्व आहे आणि अमावस्या तिथीला आपल्याला काही खास उपायसुद्धा करायचे असतात आणि अमावस्या तिथीला हे खास उपाय केल्याने आपल्या घरातली नकारात्मक ऊर्जा ही बाहेर निघून जाण्यास मदत होते आणि लक्ष्मी मातेची कृपासुद्धा आपल्यावर होत असते. आपल्या पितरांना संतुष्ट करण्यासाठी सुद्धा अमावस्या तिथीला काही खास विशेष उपाय हे केले जातात. अगदी कठोरातला कठोर पितृदोष हा संपवण्यासाठी अमावस्या तिथीला काही खास उपाय हे केले जात असतात. अमावस्या तिथी आले की बरेच जण घाबरतात. अमावस्या म्हणजे अशुभ दिवस असं मानलं जातं, पण अमावस्या तिथी ही वाईट नसून या दिवशी जर आपण काही खास उपाय केले तर आपल्या घरातली नकारात्मक ऊर्जा ही नष्ट होत असते आणि लक्ष्मीपूजनाची पूजासुद्धा आपण अमावस्येच्या तिथीलाच करत असतो. त्यामुळे अमावस्या तिथीला माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी सुद्धा काही विशेष खास उपाय हे केले जात असतात. तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला असे 10 उपाय सांगणार आहे जे उद्या आपल्याला अमावस्येच्या दिवशी 5 जुलैला करायचे आहेत. हे 10 उपाय केल्याने तुमच्या घरातली नकारात्मक ऊर्जा ही नष्ट होईल आणि सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह हा तुमच्या घरामध्ये कायम राहील. तुमच्या घरातली निगेटिव्ह एनर्जी ही नष्ट होऊन पॉझिटिव्ह एनर्जी ही तयार होईल आणि जर तुमच्या घरात वास्तुदोष असेल, पितृदोष असेल तर तोही नष्ट होण्यास हा उपाय केल्याने मदतच होईल. चला तर मग आता आपण आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये असे कोणते 10 उपाय आपल्याला उद्या अमावस्येच्या तिथीला करायचे आहे हे जाणून घेऊया. सर्वात महत्त्वाचा आणि पहिला उपाय तो म्हणजेच अमावस्येच्या दिवशी आपण आपल्या घराची साफसफाई करायची आहे. जिथे कुठे जाळे जळमटे आले असतील ते आपल्याला सगळे काढून टाकायचे आहेत आणि आपलं घर हे स्वच्छ करायचं आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजेच साफसफाई बरोबरच आपल्याला आपल्या घरात जी काही बंद पडलेली इलेक्ट्रॉनिक्स उपकरणं असतील, वस्तू असतील त्यासुद्धा आपल्याला उद्या आपल्या घराच्या बाहेर टाकून द्यायचे आहेत किंवा जर दुरुस्त होण्यासारख्या काही वस्तू असतील तर त्या आपल्याला दुरुस्त करायच्या आहेत. तुमच्या घरामध्ये जर कुठल्याही तुटलेल्या फुटलेल्या वस्तू असतील ज्या तुमच्या वापरामध्ये येत नसतील तर अशा वस्तू आपल्याला उद्या अमावस्येच्या तिथीला आपल्या घराच्या बाहेर टाकायच्या आहेत, आपल्या घराच्या बाहेर उद्या काढायच्या आहेत, फेकून द्यायच्या आहेत. अशा काही वस्तू आपल्या घरामध्ये असतात की ज्या आपल्या वापरात येत नाहीत, तुटलेल्या आहेत, फुटलेल्या आहेत आणि त्यांचा उपयोगसुद्धा आपल्याला होत नाही आहे. अशा वस्तू जर आपण आपल्या घरामध्ये साठवून ठेवल्या तर आपल्या घरातली नकारात्मक ऊर्जा ही वाढीस लागत असते. त्यामुळे अशा वस्तू उद्या अमावस्येच्या तिथीला आपल्याला आपल्या घराच्या बाहेर टाकून द्यायच्या आहेत. असं केल्याने तुमच्या घरातली निगेटिव्ह एनर्जी बाहेर जाईल आणि तुमच्या घरात पॉझिटिव्ह एनर्जीचा संचार होईल. पुढची महत्त्वाची तिसरी गोष्ट ती म्हणजेच उद्या शुक्रवारी अमावस्येच्या तिथीला आपल्याला आपल्या घरातली फरशी पुसताना, लादी पुसताना आपण जे काही पाणी घेऊ त्या पाण्यामध्ये आपल्याला थोडीशी हळद, त्याचप्रमाणे खडे मीठ हे टाकायचे आहे आणि या पाण्याने आपलं संपूर्ण घर हे पुसून काढायचे आहे, आपली लादी ही पुसायची आहे. असं केल्याने सुद्धा संपूर्ण नकारात्मक ऊर्जा ही आपल्या घरातली नष्ट होत असते, आपल्या घरातली नकारात्मक ऊर्जा ही बाहेर जाते. पुढची महत्त्वाची चौथी गोष्ट आहे ती म्हणजेच अमावस्येच्या तिथीला आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या उंबरठ्याची सुद्धा आपल्याला पूजा करायची आहे. आपलं मुख्य प्रवेशद्वार जे आहे ते सुद्धा आपल्याला स्वच्छ पुसून घ्यायचं आहे आणि त्याचप्रमाणे उंबरठासुद्धा आपल्याला स्वच्छ पुसून घ्यायचा आहे आणि त्या उंबरठ्याला हळदीचे लेपन हे करायचे आहे आणि आपल्या उंबरठ्यावर आपल्याला स्वस्तिक हे चिन्ह काढायचं आहे. मग हे स्वस्तिक चिन्ह तुम्ही रांगोळीने सुद्धा काढू शकतात किंवा कुंकवाने सुद्धा काढू शकतात. तर याप्रमाणे आपल्याला उद्या अमावस्येला आपल्या मुख्य प्रवेशद्वाराची सुद्धा साफसफाई करायची आहे आणि उंबरठ्याची सुद्धा साफसफाई करायची आहे आणि त्याचबरोबर उंबरठ्याला लेपन करायचं आहे आणि मुख्य प्रवेशद्वारावर सुद्धा आपल्याला हळदीने स्वस्तिक हे चिन्ह जरूर काढायचं आहे. आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीचा प्रवेश हा आपल्या मुख्य प्रवेशद्वारावरूनच होत असतो आणि आपलं मुख्य प्रवेशद्वार हे जर सुशोभित असेल, स्वच्छ असेल, साफ असेल तर माता लक्ष्मी ही आपल्या घराकडे आकर्षित होत असते आणि त्याचप्रमाणे उंबरठ्याला हळदीचं लेपन केल्याने सुद्धा माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होत असते, कारण हळद ही माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे. त्यामुळे उद्या अमावस्येच्या तिथीला आपल्या मुख्य प्रवेशद्वारावर हळदीने स्वस्तिक हे चिन्ह जरूर काढा आणि उंबरठ्याला सुद्धा हळदीचे लेपन हे जरूर करा. पुढची महत्त्वाची 5वी गोष्ट आहे ती म्हणजेच देवपूजा करताना दह्यामध्ये चिमूटभर हळद आणि 2 कापराच्या वड्यांची पावडर टाकून देवांचे टाक आणि मूर्ती हे आपल्याला स्वच्छ करायचे आहेत. आपल्या संपूर्ण देवघराची आपल्याला स्वच्छता करायची आहे आणि आपले देवसुद्धा स्वच्छ करायचे आहेत. देवघराची साफसफाई केल्यानंतर देवांची सुद्धा आपल्याला व्यवस्थित
नीटनेटकी पूजा करायची आहे। देवघराच्या आजूबाजूला जिथे कुठे अनावश्यक वस्तू असतील त्या सुद्धा आपल्याला उद्या देवघराच्या आजूबाजूच्या ज्या काही अनावश्यक वस्तू आहेत त्या सुद्धा काढून टाकायच्या आहेत। देवघराची साफसफाई केल्यानंतर देवपूजा सुद्धा करायची आहे। आपल्या घरातल्या देवघराची साफसफाई झाल्याने आपलं देवघर हे अगदी सुंदर दिसेल आणि त्यामुळे आपल्या घरात प्रसन्नतापूर्वक वातावरण हे तयार होईल आणि परिणामी आपल्या सर्वांना सुद्धा आपल्या घरामध्ये प्रसन्न असं वाटेल। पुढची महत्त्वाची 6वी गोष्ट आहे जी आपल्याला उद्या करायची आहे ती म्हणजेच आपल्या किचनची साफसफाई आणि पूजा। घरातील प्रत्येक गृहिणीचा जिव्हाळ्याचा विषय आहे तो म्हणजेच आपल्या घरातलं स्वयंपाकघर, आपलं किचन। बऱ्याच जणांच्या घरामध्ये किचनमध्ये शाकाहारी आणि मांसाहारी असे दोन्ही प्रकारचे पदार्थ हे शिजवले जात असतात। त्यामुळे अमावस्येच्या तिथीला आपण आपल्या किचनची सुद्धा साफसफाई करायची आहे आणि त्याचप्रमाणे किचन ओटा सुद्धा स्वच्छ घासून पुसून घ्यायचा आहे आणि गॅसची शेगडी सुद्धा आपल्याला स्वच्छ घासून पुसून घ्यायची आहे। याप्रमाणे साफसफाई केल्यानंतर किचनमधल्या भिंतीवर आपल्या किचन ओट्याजवळच्या भिंतीवर आपल्याला हळदीने स्वस्तिक काढायचे आहे आणि आपल्या गॅसची सुद्धा आपल्याला पूजा करायची आहे। आपल्या किचनमध्ये आपण गॅसच्या मागच्या किंवा इतर कुठल्याही भिंतीवर तुम्हाला शक्य असेल त्या भिंतीवर जर तुम्ही हळदीने स्वस्तिक काढलं तर तुमच्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जाही निर्माण होत असते। हळद ही घरामध्ये सकारात्मक ऊर्जाही आणत असते आणि आपल्या हिंदू धर्मामध्ये स्वस्तिक या चिन्हाला शुभ चिन्ह असं मानलं जातं। त्यामुळे आपल्या किचनची सुद्धा साफसफाई करून आपल्याला किचनच्या भिंतीवर हळदीने स्वस्तिक चिन्ह काढायचं आहे आणि गॅस शेगडीची सुद्धा आपल्याला पूजा करायची आहे। पुढची महत्त्वाची 7वी गोष्ट आहे ती म्हणजेच अमावस्येच्या तिथीला आपल्याला संध्याकाळी आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर एक तिळाच्या किंवा मोहरीच्या तेलाचा दिवा हा जरूर लावायचा आहे। आणि त्याचप्रमाणे पुढची महत्त्वाची 8वी गोष्ट आहे ती म्हणजेच आपल्या पितरांना सद्गती लाभावी, आपल्या पितरांचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त व्हावा याकरता अमावस्येच्या तिथीला आपल्याला पिंपळाच्या झाडाला काळे तीळ मिश्रित पाणी हे अर्पण करायचे आहे आणि तसंच पिंपळाच्या झाडाखाली आपल्याला एक मोहरीच्या किंवा तिळाच्या तेलाचा दिवा हा लावायचा आहे। अमावस्येच्या तिथीला आपल्या पितरांना सद्गती मिळावी यासाठी काही उपाय केले जातात, त्यामध्ये हा उपाय अत्यंत प्रभावी आहे आणि हा उपाय आपल्या पितरांचा आशीर्वाद आपल्याला मिळण्यासाठी तुम्ही सुद्धा जरूर करा। आपले पितर जर आपल्यावर संतुष्ट असतील तर आपल्याला कोणत्याही कामांमध्ये अडचणी या निर्माण होत नाही। आपल्या पितरांचा आशीर्वाद मिळून आपल्याला प्रत्येक कामामध्ये यश हे मिळते, म्हणून हा उपाय तुम्ही उद्या नक्की करा। पुढचा 9वा उपाय आहे तो म्हणजेच संध्याकाळी आपण जेव्हा दिवाबत्ती करू तेव्हा आपल्या घरामध्ये आपण धूप हा जरूर जाळायचा आहे आणि त्याचप्रमाणे कापूर सुद्धा जाळायचा आहे आणि या धूप आणि कापराची धूर आपण आपल्या घराच्या प्रत्येक कोपऱ्यामध्ये फिरवायची आहे। असं केल्याने सगळी नकारात्मक ऊर्जा आपल्या घराच्या बाहेर जाईल आणि सकारात्मक ऊर्जाही आपल्या घरामध्ये प्रवेश करेल आणि त्याचप्रमाणे माता लक्ष्मीचा सुद्धा प्रवेश आपल्या घरामध्ये नक्की होईल। पुढची महत्त्वाची 10वी गोष्ट आहे ती म्हणजेच अमावस्येच्या तिथीला आपल्या यथाशक्ती आपल्याला दानधर्म हा करायचा आहे। अमावस्येच्या तिथीला आपण गरजू आणि गरीब व्यक्तींना दानधर्म केल्याने आपल्याला आपल्या देवांचे तर आशीर्वाद मिळतच असतात, पण त्यासोबतच आपल्या पितरांचे सुद्धा आशीर्वाद हे मिळत असतात। पितरांची सुद्धा कृपादृष्टी आपल्यावर होत असते आणि सर्व दानांमध्ये श्रेष्ठ दान आहे ते म्हणजेच अन्नदान। त्यामुळे अमावस्येच्या तिथीला गरजूंना अन्नदान हे नक्की करा। यामुळे देवही आपल्यावर प्रसन्न होतात आणि त्यासोबतच आपले पितृसुद्धा आपल्यावर प्रसन्न होत असतात, त्यांचा सुद्धा आशीर्वाद आपल्याला मिळत असतो। तर याप्रमाणे ही काही महत्त्वाची 10 कामं आहेत जी आपल्याला अमावस्येच्या तिथीला उद्या जरूर करायची आहे आणि ही कामं केल्याने, हे उपाय केल्याने आपल्या मार्गामध्ये ज्या काही अडचणी या निर्माण झाल्या असतील त्या दूर होतील। पितृदोष, वास्तुदोष यापासून आपली सुटका होईल आणि माता लक्ष्मीची अखंड कृपा आपल्या सर्वांवर कायम राहील। तुमच्या घरातली गरिबी ही निघून जाईल आणि जी काही आर्थिक चणचण, आर्थिक समस्या तुम्हाला भासत असेल ती सुद्धा नष्ट होईल। त्यामुळे ही अत्यंत महत्त्वपूर्ण अशी 10 कामं तुम्ही उद्या अमावस्येच्या तिथीला प्रत्येकाने जरूर करावी। तर याप्रमाणे आपण अमावस्येच्या तिथीला कोणती 10 कामं आपल्याला करायची आहेत याबद्दल संपूर्ण माहिती ही बघितली आहे आणि आता या छोट्याशा माहितीसह आपण आपला आजचा हा व्हिडिओ इथेच थांबवूया आणि चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअर सुद्धा जरूर करा आणि भेटूया पुन्हा अशाच नवीन एका माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत। तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।